शेतीतून समृद्धीकडे 2026 या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत। महाराष्ट्राचा महासंकल्प शेतीतून समृद्धीकडे या परिषदेत अनेक मान्यवरांनी शेतीच्या भविष्यासंदर्भात महत्त्वपूर्ण विचार मांडले। महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक माननीय श्री दिलीप स्वामी यांनी शेती, बीजगुणवत्ता आणि शेतकऱ्यांच्या विकासाबाबत महत्त्वपूर्ण भूमिका मांडली। प्रशासनातील समृद्ध अनुभव आणि शेती क्षेत्राची सखोल जाण असलेल्या दिलीप स्वामी यांच्याशी साधलेला हा खास संवाद। नमस्कार सर, खूप खूप स्वागत आहे। आज आपण विषयच हा घेतलेला आहे कारण तरुणांनी शेतीकडे आकर्षित व्हावं आणि त्यांनी शेती क्षेत्रातही नाविन्यपूर्ण कामगिरी करावी यासाठी आपण खरं तर हे प्रयत्न सुरू करतो आहोत। आणि आपण बघतोय की आजचा तरुण हा शेतीपासून खूप दूर जातो आहे, त्याची कारणं काय आणि त्यावरचे उपाय काय? सर्वांना नमस्कार। TV9 चे मनापासून अभिनंदन। अतिशय महत्त्वपूर्ण विषय, काळाची गरज असलेला हा कार्यक्रम TV9 आयोजित केला, त्याबद्दल TV9 चे मनापासून अभिनंदन। अतिशय महत्त्वाचा प्रश्न हा सध्या सर्वांनाच भेडसावतो आहे की युवक हा शेतीकडे न वळता शेतीपासून दूर चाललेला आहे आणि युवकांची प्रचंड शक्ती जी शेतीच्या उपयोगामध्ये येऊ शकते आणि त्याच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण शेतीचा परत एकदा नव्यानं जन्म होऊ शकतो, परंतु काही कारणास्तव युवा वर्ग हा शेतीपासून दूर चाललाय हे सर्वजण मान्य करतात। पण त्याच्या खोलात जाऊन जर त्याची कारणं विचार आपण केला त्या कारणाचा, तर आपल्या लक्षात येईल की आपल्या सर्वांना माहिती आहे की एक काळ असा होता की शेती उत्तम म्हटली जायची, व्यापार मध्यम म्हटला जायचा आणि नोकरी कनिष्ठ म्हटली जायची। परंतु काल परत्वे त्याच्यात बदल झाला आणि आता उलट झालेलं आहे। आता नोकरी उत्तम झालेली आहे, व्यापार मध्यम झालेला आहे आणि शेती कनिष्ठ झालेली आहे। हे घडण्यामागे काही सामाजिक कारणं आहेत, काही आर्थिक कारणं आहेत, काही राजकीय कारणं आहेत आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आज शेतीला एक सामाजिक जो दर्जा दिला जातो, शेती करणार आहे का मग जाऊ द्या, म्हणजे सहज म्हणजे सर्वसामान्य नागरिक सुद्धा शेती करणारा म्हटला की एकदम त्यांच्या चेहऱ्यावर भाव बदलतात। पण असं न होता खरं म्हणजे शेतकऱ्यांना जगाचा पोशिंदा म्हटलं जातं। ही फार कॉन्ट्रोवर्सी, फार विचित्र वाटते की एका बाजूने शेतकऱ्यांना, शेती करणाऱ्यांना जगाचा पोशिंदा म्हटला जातो आणि त्याचबरोबर शेती करणाऱ्याला निकृष्ट दर्जा दिला जातो किंवा निचतम दर्जा दिला जातो। हे जोपर्यंत बदलणार नाहीये तोपर्यंत युवकांचे पावलं शेतीकडे वळणार नाही। एक प्रमुख कारण हे आहे। दुसरं कारण असं आहे की सर्वसामान्यपणे आता उल्लेख झाला की शेतीच्या भावाला म्हणजे शेतीच्या उत्पादनाला चांगला भाव मिळाला, उत्पादन क्षमता वाढली आणि प्रॉफिट मार्जिन जर वाढलं तर युवकांचा कल शेतीकडे परत येण्याची शक्यता आहे। आणि तिसरं कारण मला प्रामुख्यानं असं वाटतं की जो प्रोपगंडा केला जातो की इतर उद्योगामध्ये, इतर कामामध्ये, इतर कार्यामध्ये फार मोठा पैसा आहे, फार मोठा मानपान आहे आणि शेतीमध्ये तो मिळत नाही, हा जो प्रोपगंडा केला जातो हा थांबला पाहिजे, जेणेकरून युवक शेतीकडे वळतील। निश्चितच, आणि खरंच ती गरज आहे कारण जसं तुम्ही म्हणालात की शेतीला जो दर्जा खरं तर हवा आहे, जगाचा पोशिंदा आपण त्याला म्हणतोय, पण तसा तो दर्जा दिला जात नाही, तो दिला गेला पाहिजे। संशोधनातून आपण बघतो की उत्पन्न निश्चित मिळतं, पण बोगस बियाणं याचा शेतकऱ्यांनाही आणि ज्या बियाण्या कंपन्या आहेत त्यांनाही खूप तोटा होतो, खूप नुकसान होतं। तर यावर काय उपाय करता येते? नाही, बोगस बियाणे हा आजचा विषय नाही आहे। फार पूर्वीपासून हा दर सीझन मध्ये, खरीप सीझन आला, रब्बी सीझन आला की या विषयावरची चर्चा होती, याच्या बातम्या येतात, काही ठिकाणी ते प्रसंग घडतात, केसेस होतात। परंतु मला आता या निमित्तानं सांगितलं पाहिजे की महाबीजची जी स्थापना झाली, म्हणजे आज 50 वर्ष पूर्ण झालेत महाबीजच्या स्थापनेला, आणि शेतकऱ्यांचं हित समोर घेऊन, शेतकऱ्यांचा फायदा समोर ठेवून चांगलं उत्तम दर्जेदार बियाणं देण्यासाठीच महाबीजची स्थापना झाली। मला आपल्याला सांगितलं पाहिजे की जवळजवळ 50 पिकामधल्या 250 व्हरायटीज वाण हे महाबीज तयार करतं आणि बोगस बियाणे हा महाबीजशी फार संबंध कधी आलेला नाही या शब्दाचा, कारण महाबीज मधले जे बियाणे आहेत ते अतिशय दर्जेदार असतात, खूप त्याच्यावर काटकसरपणे कारवाई केली जाते, प्रमाणीकरण केलं जातं। परंतु या सर्व प्रकारामध्ये महाबीज सोबत अनेक कंपन्या पण काम करत असतात आणि त्या कंपन्याचं बी जेव्हा मार्केटमध्ये येतं तेव्हा काही शेतकऱ्यांना याचा फटका जरूर बसतो। मी जिल्हाधिकारी म्हणून असतानाही काही केसेस त्याच्यामध्ये डील केलेत, CEO असतानाही बघितलेलं आहे।
आणि यामध्ये त्या शेतकऱ्यांचं जे नुकसान होतं ते कधी न भरून येणारं नुकसान होतं. कंपनीचा कारवाई कंपनीवर होईल, त्याच्या इन्क्वायरीज होतील, हा सगळा सोपस्कार होत असताना दुसऱ्या बाजूने मात्र शेतकरी पूर्ण भरडला जातो, पूर्णतः त्याचं खच्चीकरण झालं असतं. आणि ते मला वाटतं या सगळ्या आर्थिक नुकसानीपेक्षाही सगळ्यात मोठं नुकसान कुठलं असेल तर त्या शेतकऱ्याचं खच्चीकरण होतं. आणि त्या शेतकऱ्यांचा बियाणे उत्पादन करणाऱ्या ज्या कंपन्या आहेत, मग ते महाबीज असेल किंवा आणखी कुठल्या खाजगी कंपन्या असतील, त्याच्याबद्दलचा जो मनामध्ये राग किंवा तिरस्कार निर्माण होतो तो भविष्यासाठी तो फार धोकादायक असतो. आणि त्याच्यामुळं शासन सातत्यानं, आता या काल सुद्धा आमची पुण्यामध्ये बैठक झाली, खूप मोठ्या प्रमाणामध्ये कारवाई राज्यभरामध्ये झालेल्या आहेत, जेणेकरून बियाणं येणाऱ्या खरीप सीझनमध्ये, रब्बी सीझनमध्ये चांगलं दर्जेदार बियाणं शेतकऱ्यांना मिळावं, त्यांचं उत्पादन भरघोस व्हावं आणि त्यांचा विश्वास जे कोणी बीज उत्पादन करणारी कंपनी आहे त्यांच्यावर वाढावा, यासाठी सातत्यानं प्रयत्न करतो. अगदीच. पण आता इथे शेतकरी बांधव सुद्धा आहेत आणि जे उद्योग करू पाहत आहेत शेती क्षेत्रामध्ये विशेषतः, तेही इथे या ठिकाणी उपस्थित आहेत. मला त्याचमुळे विचारावं असं वाटतं की जर शेतकऱ्यांमध्ये तो अवेअरनेस यायला हवं, कारण प्रत्येक वेळी त्यांची फसवणूक होते, यासाठी त्यांच्यापर्यंत तो विषय पोहोचलेला नसतो किंवा ती जागरूकता निर्माण झालेली नसते, तर त्यासाठी काय केलं गेलं पाहिजे खरं तर? नाही, आता युवकासाठी हा प्रश्न आपण विचारला. युवक, आपला पहिलाही प्रश्न तोच होता. मला वाटतं युवकासाठी एक, मी जेव्हा चिंतन करतो मला एक 2-4 ए शब्द सुरुवात त्याच्यामध्ये येत आहे. मला नेहमी ते 4 शब्द आठवतात. एक तरी अवेअरनेस, म्हणजे युवकामधला विशेषतः. पदवी झाल्यानंतर मी अनेक युवक बघितलेत की PhD झालेले युवक सुद्धा शिपाई पदासाठी अर्ज करतायत. ही वस्तुस्थिती आहे, मी स्वतः अनुभवलेलं आहे. आणि मग या युवा पिढीमध्ये तुम्हाला सांगितलं पाहिजे, जवळजवळ आज बेकारी इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आहे. अनएम्प्लॉयमेंटचं प्रमाण जवळजवळ आता 5.5 ते 6% गेलेलं आहे. म्हणजे मागच्या वर्षीचा आकडेवारी जर बघितले तर जवळजवळ 24 ते 30 लाख युवक हे नोकरीच्या शोधात आहेत फक्त महाराष्ट्रामध्ये. विचार करा, 30 लाख युवक जर शेतीमध्ये आले तर शेतीचं चित्र किती चांगलं सकारात्मकरित्या बदलेल. पण त्यासाठी हे शब्द एक सांगितला मी, अवेअरनेस खूप मोठ्या प्रमाणामध्ये या युवकामध्ये झालं पाहिजे. दुसरं आहे तो अश्युरन्सचा. ह्यांना कुठेतरी अश्युरन्स भेटलं पाहिजे की तुम्ही शेतीत या, तुम्ही जे शेतीमध्ये काम कराल त्याच्यातून तुम्हाला नफा मिळेल, तुम्हाला त्याचा फायदा होईल आणि तुम्ही इतर क्षेत्रामध्ये जाऊन जे 4 पैसे कमवायचं बघताय त्याच्यापेक्षा 4 पैसे तुम्हाला इथे जास्त मिळतील, हा अश्युरन्स त्यांना दिलं पाहिजे. त्यानंतर तिसरा मला वाटतो ॲम्पल ट्रेनिंग. म्हणजे शेतीच्या बाबतीमध्ये कृषी विद्यापीठ, कृषी विज्ञान केंद्र आणि काही कृषी संस्था जर सोडल्या तर इतर ठिकाणी, विशेषतः ग्रामीण भागामध्ये जिथं मोठ्या प्रमाणामध्ये शेती केली जाते, 4-2 कंपन्यांमध्ये किंवा 4-2 संस्थेमध्ये ट्रेनिंग घेतल्यानं ते ट्रेनिंग पुरेसं होतंय असं मला कधीच वाटलं नाही. कारण ग्रामीण भागामध्ये जिथं शेती करणारा युवक तयार करायचा आहे तिथं ट्रेनिंग मोठ्या प्रमाणामध्ये झालं पाहिजे. आणि त्यासाठी शासन आता सातत्यानं प्रयत्न करतोय. केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या माध्यमातून, कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून आता हा उपक्रम मोठ्या प्रमाणामध्ये, आता मी आकडेवारीच्या खोलात जात नाही किंवा उपक्रमाच्या कार्यक्रमाच्या खोलात जात नाही, परंतु अश्युरन्सच्या बाबतीत ॲम्पल ट्रेनिंग त्या ठिकाणी त्यांना झालं पाहिजेत. आणि महत्वाचं म्हणजे कृषीला दर्जा चांगला, की शेती करणारा हा उत्तम असला पाहिजेत, हे समाजानं आता पुढे आणलं पाहिजेत हा विचार प्रवाह, जेणेकरून हा सगळा युवक मार्केटिंगमध्ये येईल. आणि या सगळ्या गोष्टीनंतर त्यांना जे पैसा लागणार आहे, आज ॲम्पल प्रमाणामध्ये बँका आहेत, मोठ्या प्रमाणामध्ये कर्ज दिलं जातं, परंतु जर आपण कर्ज वाटपाची आकडेवारी जर बघितली तर इतर सगळ्या विषयाच्या तुलनेमध्ये कृषी क्षेत्राला दिलेलं कर्ज वाटप हे अतिशय कमी असतं. खरीप पिकाचं कर्ज वाटप करोडो रुपयामध्ये असतं, परंतु फक्त त्या पिकापुरतं पीक कर्ज देऊन चालणार नाही, तर आधुनिक तंत्रज्ञान वापरासाठी कर्ज दिलं पाहिजेत, आधुनिक तंत्रज्ञान शिकवण्यासाठी, ट्रेनिंगसाठी कर्ज दिलं पाहिजेत, आधुनिक तंत्रज्ञानाचे जे काही इक्विपमेंट आहेत, इन्फ्रास्ट्रक्चर आहेत ते खरेदी करण्यासाठी कर्ज दिलं पाहिजेत. आणि या गोष्टी आता शासन करतो आहे. आणि मला वाटतं निश्चितपणे हा कालावधी आता दूर नाहीये की ज्या कालावधीमध्ये युवक जास्तीत जास्त शेतीकडे वळतील. अगदीच. ज्या बद्दल तुम्ही बोललात, अश्युरन्स आणि अवेअरनेस बद्दल मला बोलायला आवडेल की हा अश्युरन्स नाही आहे का त्यांना की शेतीमध्ये सुद्धा आता उत्पन्न मिळू शकतं किंवा नफा मिळू शकतो, आणि तो अश्युरन्स आणि तो अवेअरनेस नसल्यामुळे तरुण शेतीकडे जास्त वळताना दिसत नाहीयेत का? तुमचं काय म्हणणं? अवेअरनेस म्हणजे शेतीचं भरपूर
प्रसिद्धी प्रचार कृषी विभाग असेल, आणखी संस्था असतील त्यामार्फत होतं. परंतु त्या अवेअरनेसचा शेतीचा प्रसार प्रचारासोबत युवकांनी शेतीमध्ये येणं कशा पद्धतीनं, कारण युवक जर शेतीमध्ये आला तर 2-3 गोष्टी फार चांगल्या पद्धतीनं होणार आहेत. एक तर नवीन जे टेक्नॉलॉजी आहे त्याचं अडॉप्शन फार लवकर होणार आहे. आपण पाहतोय, मी ग्रामीण भागातच राहतो, एखादं टेक्नॉलॉजी जुन्या काळातले शेतकरी अडॉप्ट करायचं म्हणलं की ते फार कालावधी घेतात. नॅचरली त्यांना परंपरागत शेतीवर खूप भरोसा असतो आणि नवीन तंत्रज्ञान अडॉप्ट केल्यानंतर त्याचा फायदा होईल का या शाश्वततेने त्याच्याकडे ते जात नाहीत. परंतु तरुण पिढी पटकन ते अडॉप्शन करते. म्हणजे इव्हन तुम्ही आता नवीन मोबाईल सारखी टेक्नॉलॉजी बघितली तर आपल्याला लक्षात येतं की नवीन मुलींनीच ते पटकन आत्मसात केलेलं आहे जुन्या पिढीपेक्षा. त्याच धर्तीवर शेतीमधलं जे तंत्रज्ञान आहे हे इनोव्हेशन अडॉप्शन हे युवकांमध्ये फास्ट आहे. नंतर त्यांची काम करण्याची किंवा रिस्क बिअरिंग कॅपॅसिटी जी आहे की ते सहजासहजी ते त्याला तयार होतात, जे की जुन्या पिढीतले जे परंपरागत शेती करणारे लोक होत नाही. म्हणजे अश्युरन्स इन सेन्स अश्युरन्स आज पण आहे, आज पण अवेअरनेस मोठ्या प्रमाणामध्ये होतो. पण ज्या गोष्टीमुळं ते शेतीमध्ये स्वतःहून स्वयंस्फूर्तपणे, आज बरेच युवक शेती करतात, माझ्या अनेक युवकांशी चर्चा पण होती, पण कुठंच काही मिळत नाहीये, कुठं नोकरी मिळत नाही म्हणून ते शेतीकडे आलेले आहेत. आणि एक फरक आपल्या लक्षात येतोय की स्वतःहून स्वयंस्फूर्तपणे शेतीत जाणं आणि काही होत नाही दुसरीकडे म्हणून शेतीत जाणं, याच्यामध्ये नाही म्हणलं तरी सायकोलॉजिकल काहीतरी फरक पडतो. आणि त्यामुळं तंत्रज्ञान अडॉप्शनवर म्हणा किंवा जलद गतीनं शेतीच्या नवीन नवीन प्रयोगाला आत्मसात करणं म्हणा, या गोष्टी जितक्या स्वयंस्फूर्तपणे आलेला युवक करू शकतो तेवढा जबरदस्तीने आलेला युवक करू शकत नाही. त्यामुळं अवेअरनेस आणि अश्युरन्स आता शासनाने दिलेला आहे की आता तुम्हाला सांगतो, प्राइस फिक्सेशनच्या कमिट्यात आहेत, आपलं जे काही पिकं होतात त्याची आधारभूत किंमत शासन ठरवलं जातं. शासन स्तरावर वेगवेगळे संस्था आहेत जे की शेतीच्या उत्पादनाच्या संदर्भामध्ये शेती उत्पन्नाला जो खर्च येतो त्या खर्चाच्या अनुषंगानं भाव कसा दिला जाईल याच्या संदर्भात तज्ज्ञाच्या कमिटीज आहेत. पण हा ग्रामीण भागापर्यंत जोपर्यंत जाणार नाही आणि त्यांना विश्वास येणार नाही की हे सगळं शासन करतंय, आणि त्याच्यासाठी आता आम्ही शासकीय पातळीवर हा विषय घेतोय की त्यांना हा भरोसा दिला जातोय की तुम्ही या, आम्ही तुमच्या सोबत आहेत. आणि हे जर झालं तर मला वाटतं युवा वर्ग मोठ्या, इव्हन कृषी विद्यापीठात शिकलेले युवक सुद्धा मॅक्झिमम दुसऱ्या नोकरीकडे वळत आहेत, जे की सगळं तंत्रज्ञान त्यांना माहित आहे. आता आम्ही आमच्या काही कुलगुरू महोदयाशी चर्चा झाली, काही कुलसचिवांशी चर्चा झाली, आम्ही त्या ठिकाणी सुद्धा त्यांना नवीन संधी काय काय उपलब्ध आहेत. म्हणजे मला या निमित्तानं सांगितलं पाहिजे, ऍग्रिकल्चर म्हणजे फक्त काही शेतीत जाऊन शेती करणारा ऍग्रिकल्चर नाही, ऍग्रो इंडस्ट्री फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे. म्हणजे आज आपल्या राज्यापुरता जर विचार केला तर जवळजवळ 13% जे प्रोडक्शन आहे ते ऍग्रो इंडस्ट्रीमधून येणार आहे. जवळजवळ 260 फूड प्रोसेसिंग कंपनी आपल्या महाराष्ट्रात काम करतायत आणि त्याच्या माध्यमातून आणखी खूप ऍग्रिकल्चर प्रॉडक्टवर प्रोसेसिंग करून मार्केटमध्ये आणण्याची गरज आहे. पण काही दुर्दैवानं म्हणा किंवा काही काही त्या त्या परिस्थितीमध्ये आता नागपूरला नोगा नावाची कंपनी तयार झाली, नागपूर ऑरेंज ग्रोअर्स असोसिएशन. तिकडे खूप मोठ्या प्रमाणामध्ये ऑरेंज होत होतं, शेतकऱ्यांनी येऊन ती कंपनी तयार केली. मध्यंतरी नोगाची इतके प्रचंड प्रॉडक्ट मार्केटमध्ये आले आणि नंतर सडनली ती बंद झाली, ती कंपनी बंद झाली आणि नंतर चालू झाली पण ती चालली नाही. अशा शेतीमध्ये म्हणजे हॉर्टिकल्चर आहे, फलोत्पादन आहे, सेरिकल्चर आहे, फ्लोरिकल्चर आहे, फुलांचं मार्केट किती मोठ्या प्रमाणामध्ये तुम्ही बघता, रेशीम उद्योग आहे, या सगळ्या म्हणजे ॲग्रो इंडस्ट्री, ॲग्रो बेस्ड इंडस्ट्री, ॲग्रोला टेक्नॉलॉजी पुरवणाऱ्या सर्व्हिस, ॲग्रोला इतर सेवा पुरवणाऱ्या सर्व्हिस कंपनी, या सगळ्या माध्यमातून जर युवक शेतीशी जोडला गेला तर मला वाटते आज जे अनएम्प्लॉयमेंटचा मोठा इश्यू समोर आहे राज्याच्या आणि देशाच्या, तो निश्चितपणे कमी व्हायला मदत होणार आहे. फक्त गरज आहे आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून ह्या संधी युवकासमोर उपलब्ध करून देणे आणि त्या संधी इनकॅशमेंट करण्यासाठी त्यांना ज्या काही सुविधा पाहिजेत, मग अवेलेबिलिटी ऑफ लोन्स असेल, अवेलेबिलिटी ऑफ ट्रेनिंग असेल, अवेलेबिलिटी ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर असेल, ते पुरवण्यासाठी शासकीय, निमशासकीय आणि NGOने पुढे येण्याची गरज आहे. निश्चितच या ठिकाणी काही विद्यार्थी तसेच उद्योजकही, युवा उद्योजक या ठिकाणी उपस्थित आहेत. जर कोणाला प्रेक्षकांमधून जर काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही विचारू शकता. तुमचं नाव सांगा आणि प्रश्न विचारा. माझं नाव सलोनी राऊत आहे. मी कृषी महाविद्यालय कांचनवाडी इथली विद्यार्थिनी आहे.
सर, जसं आता आम्ही पण अभ्यास करतच आहोत, पुढे जाऊन कुठेतरी एक ॲडमिनिस्ट्रेटर बनायचं ही पण इच्छा आहे. बट समवेअर आम्ही हे पण शिकलो आहे की पुढच्या काळामध्ये जे काही पॉप्युलेशन आहे तर ते 50% अर्बनमध्ये जाणार आहे. आणि हा पण एक अंदाजा लागूनच जातो की जर गावांमध्ये जर पॉप्युलेशन राहणार तर ती सहसा मिडल ईस्ट किंवा ओल्ड एज राहणार. आणि त्यातल्या त्यात जो ॲग्रिकल्चरचा GDP मध्ये वाटा आहे तर तो 14 to 15% पर्यंतच आहे. मग हा आपण कसा इन्क्रीज करायचा जर पॉप्युलेशनचा शिफ्ट पण एवढा आहे तर? नाही, तुम्ही जो अर्बन पॉप्युलेशन वाढतंय ह्याचं कारणच हे आहे की युवा वर्ग शेतीपासून दूर चाललाय. आणि युवा वर्ग शेतीपासून दूर चाललाय म्हणजे ग्रामीण भागापासून शहराकडे वळतोय आणि शहरातल्या रोजगाराच्या संधी तो शोधतो आहे. म्हणजे महात्मा गांधी जे म्हणायचे खेड्याकडे वळा, किंवा त्या काळामध्ये सुद्धा कुठंतरी एक भीती होती की खेडे जर ओस पडले तर शेती ओस पडण्याची भीती आहे. आज मी तुम्हाला सांगतो की मॅक्झिमम शेतकरी ज्यांच्या स्वतःच्या जमिनी आहेत ते सुद्धा गावात राहत नाहीत. कारण त्याचं कारण असं झालेलं आहे, काही मध्यंतरीच्या कालावधीमध्ये शहरामध्ये जे इन्फ्रास्ट्रक्चर झालं, सुविधा झाल्या, त्याच्यामुळं ग्रामीण भागात राहण्यापेक्षा शहरात राहू असे लोकांचे विचार व्हायला लागला. आणि मग शेती कुणाला बटाईनं दिलं, काही जणांच्या शेती तर तशाच पडीत राहिल्या. आणि प्रश्न असा आहे की एका बाजूनं लोकसंख्या वाढते आहे, मोठ्या प्रमाणामध्ये लोकसंख्याच्या वाढीचा आलेख, आणि शेती दुसऱ्या बाजूनं शेतीचं मोठ्या प्रमाणामध्ये अकृषिककरण होते. मग ते उद्योग क्षेत्रामुळे असेल, वाढत्या शहरीकरणामुळे असेल, किंवा आपण काही काही गोष्टी नव्याने अडॉप्ट करतो त्याच्यासाठी शेतीचं अकृषक शेतीमध्ये रूपांतराचं जर प्रमाण तुम्ही बघितलं, आता मी महसूलमध्ये होतो, मला माहिती आहे की एका बाजूनं उत्पादन वाढण्याची गरज निर्माण झालेली आहे वाढत्या लोकसंख्येला समोर पाहता, आणि दुसऱ्या बाजूनं शेतीचं प्रमाण कमी होते, नॉन ॲग्रिकल्चरमध्ये शेती कन्व्हर्ट होती. या पार्श्वभूमीवर कृषी विद्यापीठ, कृषी शास्त्रज्ञ हे कमीत कमी कृषी क्षेत्रामध्ये वाढत्या लोकसंख्येला अन्नधान्य कसं पुरवता येईल याचा एका बाजूने प्रयोग करत असताना, जर युवकाने जर या क्षेत्रापासून जर दूर गेले तर आणखी ग्रामीण भागामध्ये फार मोठी विदारक परिस्थिती निर्माण होणार आहे. आज जर तुम्ही कुठल्या खेड्यामध्ये गेलात तर तुम्हाला 25 ते 30% घरं तिथं राहणारे दिसतात, 70% घरं शहरात शिफ्ट झालेले आहेत. आणि हे जर आपण सगळ्यांनीच उघड्या डोळ्याने बघत बसलो तर उद्या 100% शहरं भरून जातील आणि ग्रामीण भाग मात्र पूर्णपणे ओस पडेल. ग्रामीण भाग ओस पडण्याचं सगळ्यात मोठं नुकसान काय होणार आहे तर त्या ग्रामीण भाग जो शेतीशी निगडीत आहे ती शेतीचं उत्पादन कमी होणार. आणि त्याच्यामुळं GDP मध्ये शेतीचं उत्पादन किती आहे, किंवा ॲग्रो प्रोडक्शनचं उत्पादन किती आहे, किंवा ॲग्रो इंडस्ट्रीचं किती शेअरिंग आहे, याच्यापेक्षाही जे आपल्या समोर आव्हानं आहेत त्या आव्हानाला जर आपल्याला सकारात्मकरित्या सामोरं जायचं असेल तर ग्रामीण भागामध्ये लोकांचे चलन वाढले पाहिजेत, ग्रामीण भागामध्ये राहून शेती करणाऱ्याची संख्या वाढली पाहिजेत. आणि हे तेव्हाच होईल जेव्हा युवा वर्ग ह्याच्यामध्ये झोकून देईल. आम्ही सर कृषीचेच विद्यार्थी आहोत, तर तुम्ही आम्हाला काय सांगू मग? मी सुद्धा कृषीचाच विद्यार्थी आहे. मी जेव्हा BSc ॲग्रिकल्चर झालं, माझं MSc ॲग्रिकल्चर झालं, माझ्याकडे शेती नव्हती. मी लँडलेस ॲग्रिकल्चर लेबर म्हणून त्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला होता. परंतु आमच्या सगळ्या मित्रांनी, मी तुम्हाला सांगतो, बऱ्याच जणाला असं वाटतंय की शेतीमध्ये काही मिळत नाहीये, परंतु आमच्या काही बॅचमेटने उजाड रानावर, म्हणजे कोरडवाहू ज्या रानामध्ये दगडगोटे आहेत त्या ठिकाणी बोरीचे झाडं लावून कोट्यावधी रुपये कमवलेत. नांदेड, कंधार, लोहा या परिसरामध्ये 1-1, 2-2 एकर शेती असणाऱ्या आमच्या काही मित्रांनी सीताफळाची लागवड करून लाखोचं उत्पन्न एका महिन्यामध्ये कमवलेलं आहे. परंतु सक्सेस स्टोरी ज्या आहेत, आता त्या सक्सेस स्टोरी शेतीमधल्या मोठ्या प्रमाणामध्ये बाहेर येत नाहीत. म्हणून आम्ही आता काही प्रिंट मीडिया किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियाना आम्ही वारंवार विनंती करतोय की शेतीमधल्या ज्या सक्सेस स्टोरी आहेत त्या समोर आणा. म्हणजे आपल्या ॲग्रिकल्चरमध्ये एक्सटेन्शन हा विषय जसा शिकवला जातो, आता काही ठिकाणी प्लॉट लावले जातात. आता बियाण्याचे पण प्लॉट कंपनी लावतात, आम्ही पण लावतो. काही फर्टिलायझर कंपन्या लावतात आणि तिथं प्रयोग करून दाखवतात, बघा हे लावल्यामुळं हे असं उत्पादन वाढलेलं आहे. त्याच धर्तीवर आपल्याला आता समाजामध्ये हे चित्र उभं करावं लागणार आहे, बघा ह्या युवकाने हे काम केलंय आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. आता कुठल्या कंपनीचं किंवा कुठल्या व्यक्तीचं नाव घेणं योग्य होणार नाही, परंतु अनेक कंपनीज, अनेक व्यक्ती, अनेक संस्था कृषी क्षेत्रामध्ये अतिशय कमी इन्व्हेस्टमेंट करून अतिशय मुनाफा कमवलेल्या सक्सेस स्टोरी आहेत. त्या जर सक्सेस स्टोरी आपण सगळ्यांनी मिळून युवा पिढीसमोर जर प्रेझेंट केल्या
मी आता इथं जिल्हाधिकारी म्हणून काम करत असताना युवा संवाद नावाचा मी कार्यक्रम घेतला. प्रत्येक कॉलेजमध्ये जाऊन आमची कुलगुरू सर इथं साक्षीदार आहेत. मी त्या विद्यार्थ्यांना व्यसनापासून दूर करणे, संस्कार संस्कृतीला जवळ करणे, या सगळ्या गोष्टी शिकवत असताना कृषी किती महत्वाचा आहे आणि कृषीला आपण सन्मान कसा दिला पाहिजे हे सुद्धा मी युवकाला सांगत होतो. अशाच पद्धतीनं प्रत्येकाने थोड्या पद्धतीनं जर आपला प्रसार आणि प्रचार जर केला तर निश्चितपणे सोन्याचे दिवस युवकाला येतील आणि शेतीला येतील. निश्चितच. धन्यवाद. सर, खरं तर खूप सुंदर असा हा चर्चेचा विषयही मिळाला होता आणि आपल्याला त्या निमित्ताने आपल्याला हेही कळलं की युवकांनी शेतीकडे पुन्हा एकदा आकर्षित होणं, पुन्हा एकदा येणं आणि इथे काम करणं, नाविन्यपूर्ण प्रगती करणं तितकंच गरजेचं आहे. तुम्ही आमच्याशी संवाद साधलात आणि एवढं छान मार्गदर्शन केलं त्यासाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. TV9चे मनापासून आभार. धन्यवाद. थँक्यू. महाराष्ट्राचा महासंकल्प शेतीतून समृद्धीकडे या विशेष कार्यक्रमात आता वेळ झालीये इथेच थांबण्याची. तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा TV9 मराठी.